पावसाळा सुरू झाला की वडापावचा बेत एकदा तरी घरामध्ये नक्कीच करावा लागतो। हलका हलका रिमझिम पाऊस आणि मस्त गरमागरम वडापाव, बस अजून काय पाहिजे। हा बेत असल्यावर दुसरं काही खाण्याची खरंच इच्छा होत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर वडापाव बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे खोलगट बाउल घेतलेला आहे, ज्यामध्ये मला बेसन मिक्स करायचं आहे। बाउल जास्त पसरट घ्यायचा नाही, थोडा खोलगट घ्यायचा, ज्यामध्ये आपल्याला वडा भजी जे काही बनवायचे ते व्यवस्थित डीप करता आलं पाहिजे। तर या बाउलमध्ये मी माझ्या हिशोबाने जेवढी क्वांटिटी आहे तेवढं बेसन घेतले, तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला घालायचं आहे अगदी चिमूटभर सोडा। सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण सोडा घातल्यावर हळद मात्र घालायची नाही, त्याने रंग बदलतो, लालसर रंग येतो त्यामुळे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। लक्षात ठेवा, पाणी खूप जास्त टाकू नका, म्हणजे वड्याचं जे बॅटर आहे ते अगदी आपल्याला पातळ करायचं नाहीये, जेणेकरून तो वडा बटाट्याला व्यवस्थित कोट होईल इतपतच ते बॅटर आपल्याला घट्ट लागणार आहे। तर तुम्ही पाहू शकता याची अशी क्रीमी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे। मला एवढंच बास आहे, कारण वडा थोडा कुरकुरीत व्हायला हवा। आता हे बॅटर आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी बघूयात। तर इथे मी साधारण 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहे। बटाटे खूप मोठे होते त्यामुळे मी उकडून घेतलेत, आणि मी फक्त नाश्त्यापुरताच वडापाव करणार आहे। एक 5 ते 6 वडे झाले तरी मला पुरेसे आहेत, त्यामुळे मी कमी घेतलेत। तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही वाढवू शकता। त्यानंतर आपल्याला मिरची लसूण, फक्त मिरची लसूण मी ठेचून घेणार आहे। अद्रक मला आवडत नाही, तुम्हाला हवं तर तुम्ही घ्या। नंतर एका पॅनमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल, त्यामध्ये टाकायचे आहे मोहरी। मोहरी फुटली की यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं। जिरं छान फुललं की कढीपत्त्याची साधारण 6 ते 7 पानं मी यामध्ये टाकणार आहे। मी छोटी पानं घेतलेली आहे, जेणेकरून वडापाव खाताना ती तोंडात आली तरी खाल्ली जावीत। त्यानंतर चिमूटभर हळद टाकायची आहे। हे मिश्रण थोडंसं परतून यामध्ये आपल्याला मिरची लसूण जे आपण बारीक करून घेतले पाणी न टाकता ते परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये मी क्रश करून बटाटा टाकत आहे। मी क्रश करून टाकते हाताने, मी स्मॅशर वगैरे वापरत नाही, कारण बटाटा करताना आपल्याला त्याला हातानेच करावं लागणार आहे, त्यामुळे ते बटाटे व्यवस्थित उकडल्यावर असे पण बारीक होतात। हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतल्यावर यावर ताजी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर एकदा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली की हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे। गॅस बंद केल्यावर मी यामध्ये मीठ टाकणार आहे। मीठ मी आधीच टाकत नाही, कारण बटाट्याला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि नंतर तो व्यवस्थित बांधला जात नाही, त्यामुळे मीठ मी शेवटी टाकून गॅस बंद केलेला आहे। मीठ टाकून मी व्यवस्थित हलवून घेतले। आता कढईमध्ये टाकूयात भरपूर तेल, जेणेकरून वडा खाली तळाला बसणार नाही असं। आणि हे जे बॅटर आहे हे थंड केलेलं, थोडे यातले मोठे मोठे बटाटे मी क्रश करून घेतलेले आहेत। आता याचे बनवूयात छोटे छोटे पेढे। तर तुम्ही पाहू शकता मी इथे हातानेच पेढे बनवत आहे, त्यामुळे स्मॅशर वापरलं नाही। अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे, फार रॉकेट सायन्स नाही। 2 मिनिटांमध्ये हे पेढे तयार पण होतात। सगळे पेढे तयार झाले की जे आपण बेसन पीठ भिजवलं होतं त्यामध्ये हे पेढे डिप करून घ्यायचे आहेत। याला व्यवस्थित बेसन कोट करून झालं की अलगद उचलून हाच वडा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता एक वडा मी टाकलाय, तेल व्यवस्थित तापलेलं आहे। असंच करून व्यवस्थित बाकीचे वडे मी यामध्ये एक एक करून टाकून घेणार आहे। साधारण 3 ते 4 वडे मी एका वेळेला टाकलेले आहेत। हे वडे मीडियम फ्लेम ठेवून मस्त मी फ्राय करून घेणार आहेत। साधारण गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत। चला बघा, तुम्ही बघू शकता 5 मिनिटांमध्ये आपल्याला गरम गरम वडापाव तयार झालेला आहे। याला एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे आणि गरमागरम सर्व करायचा आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।